महिना झालाच असेल सागर आणि स्मिताच्या लग्नाला, पण सासूने लगेचच रंग दाखवायला सुरुवात केली. पण सासू एकपट तर सून दुप्पट होती बरं का. लग्न झाल्यावर नवऱ्याच्या आईला आई म्हणायचं असतं हे इतरांच्या अनुभवावरून एव्हाना स्मिता शिकली होती. पण पहिल्यांदा जेव्हा सासूला ती आई म्हणाली तेव्हा सासूला काही प्रॉब्लेम नव्हता. आणि आता महिन्याभरानंतर मात्र सासूने तिला 4-2 वाक्य सुनावली. हे बघ, मी काही तुझी आई नाही, मी सागरची आई आहे. त्यामुळे उगीच खोटं आई म्हणून माझं मन जिंकण्याचा खोटा प्रयत्न पुरे झाला आता. अचानक असे काय घडले? स्मितालाही मोठा प्रश्न पडला. आई नको म्हणू तर मग काय म्हणू? हेही तुम्हीच सांगितले तर बरे होईल. स्मितानेही जागेवरच काही गोष्टी सॉल्व करण्याचा प्रयत्न केला. शेवटी आता ना खरा चेहरा समोर बोललीच की नाही? उलट माझा खरा चेहरा की तुमचा? बरं ते जाऊ द्या, मी तुम्हाला काय म्हणायचे ते सांगा आधी. एक काम कर, तू ना मला आत्याबाई म्हण. पण का? आत्या म्हणजे तर वडिलांची बहीण ना, आणि तुम्ही माझ्या बाबांची बहीण थोडीच आहात. मग मी तुम्हाला का आत्याबाई म्हणू? ऑलरेडी मला 2 आत्या आहेत, मग आणखी कशाला वाढवू? एखादं दुसरं काहीतरी छान सुचवा. हे बघ स्मिता, तू जरा जास्तच बोलतेस. असं नाही वाटत का तुला? अजिबात नाही वाटत. फक्त तुम्ही आज जो ट्रक पलटलाय ना त्याला कव्हर करण्याचा प्रयत्न मी करते. आणि काय हो सासूबाई, हे एकदम परफेक्ट आहे ना आता? मी पण किती बुद्धी आहे ना आधी, का नाही सुचलं मला हे? बट एनिवेज, मी काय म्हणत होते सासूबाई, असं अचानक काय झालं हो? तेच की आई म्हणू नको वगैरे वगैरे. कारण आत्ताच पेपरमध्ये एक लेख वाचला ग, की सुनेला कितीही जीव लावला तरी ती थोडीच ना आपली लेक होते. मग त्यांनी तरी आपल्याला खोटं आई का म्हणावं? पण कसं? ये ना सासूबाई, त्याआधी सासूने सुनेची आई होण्याचा विचार करायला हवा ना. पण जाऊ द्या, माझ्या अनुभवी मैत्रिणींनी मला आधी सांगितले होते की शेवटी सासू ती सासूच असते. कितीही तिचे मन जपले तरी ती कधीच आपली आई होऊ शकत नाही. आधी वाटले होते माझी सासू त्या गटात बसत नाही, पण तसं अजिबात नाही हो. तो तर माझा खूप मोठा गैरसमज निघाला. मैत्रिणींचेच एक तू, यावरून समजते तुला डोका आहे की नाही ते. अगदी बरोबर बोललात. बघा सासूबाई, म्हणजे हाच नियम तुम्हालाही लागू होतोच ना. आता विचारा बरं कसं ते आणि कसं बरं? मी मैत्रिणीचे ऐकते हे तुम्हाला दिसलं, यावरून मला डोकं आहे की नाही हेही तुम्ही ठरवलं. पण मग शेजारच्या जोशी काकूंनी असं काय हो सांगितले तुम्हाला की त्या गेल्यापासून तुम्ही एवढ्या बदलल्या? आता मात्र स्मिताच्या सासूची बोबडीच वळली. अरे देवा, हिने ऐकले की काय मगाशी आमचे बोलणे? नका हो सासूबाई एवढा विचार करू, आणि अजिबात टेन्शन घेऊ नका. मी काहीही ऐकले नाही. पण तरीही तुम्ही माझ्या बद्दल बोलत होतात हे मला बरोबर समजले बरं का. आणि तसेही मगाशी तुम्ही पेपरमध्ये वाचलेल्या त्या लेखाच्या लेखिकेला मी शोधून काढलेच. तेव्हा मग तुम्हीच ठरवा तुमच्या सुनेला डोका आहे की नाही ते. आता मात्र प्रमिला ताई स्मिताकडे पाहतच राहिल्या. आणि आणखी एक सासूबाई, उद्यापासून मी सकाळी लवकर उठून काहीही करणार नाही. कारण मी आता ठरवलंय खोटं अजिबात नाही वागायचं. जस्ट आत्ताच ठरवले हे मी. स्मिता न राहून सासूचा आवाज वाढला. तेवढ्यात सागर बाहेरून आला. हे बघ सागर, तुझ्या बायकोला सांगून ठेव, जरा अतिच होतंय तिचं आता. तेवढ्यात कोपऱ्यात बसलेल्या सासऱ्याकडे बघत स्मिता म्हणाली, हे पहा बाबा, तुमच्याही बायकोला सांगून ठेवा भांडण आमचे आहेत ना. मग पुरुषांना त्यात ओढायचे नाही म्हणून. एवढ्या वेळेपासून सुरू असलेला सासू सुनेचा वाद ऐकून सासरेबुवाच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. अशीच सून हवी होती मला. प्रमिला थोडी हलक्या कानाची आहे. कोणी काही सांगितले तर लगेच विश्वास ठेवते कोणावरही.
आणि लोक पण मग तिच्या या स्वभावाचा फायदा घेऊन मोकळे होतात. पण स्मिता मात्र पूर्णपणे विरुद्ध होती. प्रमिला ताईच्या चांगल्यासाठी एकदम, तर वाईटांसाठी वाईट. अगदी बिनधास्त वागणारी. पण जर का कुणी तिच्या वाट्याला गेले की मग त्यांचे काही खरे नाही. स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सोडवणाऱ्या स्मिताला खोटे अजिबात सहन व्हायचे नाही. समोरचा विनाकारण जर तिच्या वाकड्यात शिरला की मग त्याला वळणीवर कसे आणायचे ते स्मिताला बरोबर माहिती होते. स्मिताचे सासरे मात्र तिच्या ह्या वागण्यावर अगदीच खुश होते. अशाच खमक्या मुलीची गरज होती त्याच्या घराला. अचानक सासूला काय झाले ते आता हळूहळू स्मिताच्या ध्यानात येत होते. सकाळी शेजारच्या जोशी काकू बराच वेळ प्रमिला ताईसोबत कान गोष्टी करत होत्या. तोंडावर अगदी बाळा करून गोड बोलणाऱ्या जोशी काकू आईंना सुनेविरुद्ध भडकवतील असे स्मिताला स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. पण त्यांनीच काहीतरी काडी टाकली हे मात्र नक्की. याची स्मितालाही आता खात्रीच पटली होती. एखाद्या व्यक्तीत काही कारण नसताना असा अचानक एवढा मोठा बदल होऊच शकत नाही, जो की प्रमिला ताईमध्ये झाला होता. तशा प्रमिला ताई अगदी साध्या होत्या, पण कुणी काही भडकवले तर लगेच त्या भडकायच्या. अगं पण स्मिता, नेमकं झालंय काय कळेल का मला? सागर काळजीपोटी विचारत होता. मला समजले की नक्की सांगेल हा तुला. माहीत नाही तर उगीच कशाला वाद घालतेस आईसोबत मग. गप रे तू क्लास मॅक्सचा आलास त्यामुळे तुलाही जास्त माहीत नाही, म्हणून तूही गप्पच बस. नको लगेच आज्ञाधारक मुलासारखा आईची बाजू घेऊन माझ्या अंगावर येऊस. आमच्या बायकामध्ये पडू नकोस. आत्ताच सांगितले तुला. बघ सागर, कशी उलट बोलते आहे तुला. हिला जास्त डोक्यावर चढवून घेऊ नकोस हां. सासूबाई का काडी टाकताय आमच्या नवरा बायकोच्या नात्यात. जैसी करणी तैसी भरणी बरं का. म्हणजे नेमकं म्हणायचं तरी काय तुला? म्हणजे माझ्यापासून जरा जपूनच राहा, नाही तर या वयातसुद्धा बाबा तुम्हाला घटस्फोट देऊ शकतात बरं. ये बाई, अगं का अशी मुळावर उठलीस माझ्या? आता या सर्वाला सुरुवात तुझीच केलीत ना, मग याचा शेवट मात्र मी करणार हा सासूबाई. बरं, आज तुमचा स्वयंपाक तुम्ही करताय की बाहेरून मागवणार आहात? कारण आता ते मला जमेल अशी शंका वाटते हो. ये ग बाई, तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय का ग? नाही हो, पण आता तुमच्या नाही झाला म्हणजे मिळवलं. आता स्मिता थांबायचे काही नावच घेईना. सासूला आणि शेजारच्या जोशी काकूंना अंदाजच नव्हता स्मिताच्या वाकड्यात शिरणे किती मागात पडणार होते त्यांना ते. कारण स्मिताच्या स्वभावाची एकच बाजू त्यांना माहिती होती. अहो, आता तुम्ही काही बोलणार आहात का की दुरूनच बायकोची फक्त मजा पाहणार आहात? आणि काय रे सागर, तुला तर तुझ्या बायकोला साधं आवर पण घालता येत नाही. असा कसा रे मुलगा तू? काल आलेली ही पोरगी तुझ्या आईचा क्षणाक्षणाला अपमान करत आहे आणि तू मात्र ठिम उभा आहेस. मीच क्लायमॅक्सला आलोय. आता हा नेमका काय प्रकार आहे सगळा ते समजल्याशिवाय मी तरी काय बोलणार ना आई. सागरने अलगद अंग काढून घेतले सुरू असलेल्या वादातून. तुझी बायको इतकी चुरू बोलते हे तुला तरी माहिती होतं का रे? आता माझी बायको आहे ती. मला नसणार माहिती तर कोणाला माहिती असणार? आईला ऐकू जाणार नाही इतक्या हळू आवाजात सागर तोंडातच फुटफुटला. अरे काय विचारते मी? जरा मोठ्याने बोलायचे तरी कष्ट घेशील का आता? की महिन्याभरातच बायकोच्या ताटाखालचे मांजर झालास तू? अगं आई, आता कुठे महिनाभरात होतोय आमच्या लग्नाला. अजून पूर्णपणे ओळखलेही नाही आम्ही एकमेकांना. मला तरी कसे माहीत असणार ना तिचा हा स्वभाव. झालं तू मायलेकांचं बोलून. जाऊ का मी आता? आज शांत सुखाची झोप लागेल मला. महिनाभर कसे स्वतःला कंट्रोल केले होते ते माझे मलाच माहिती हो बाबा. पण बाबा, मला एक सांगा, आतापर्यंत तुम्ही कसे राहिलात हो या दोन विचित्र प्राण्यांसोबत? काय करते स्मिता आता? आलिया भोगासी असावे सादर.
सासरेबुवाही स्मिताच्या ह्या नव्या रूपावर जाम खुश होते बरं का. आली या भोगाशी काय बघते तुमच्याकडे. नंतर थांबा. आणि तुला काही समजले की नाही सागर. तुझी बायको काय बोलून गेली ते. आई मला कुणी सांगेल का नेमका मॅटर काय आहे ते. जा तुझ्या बायकोलाच जाऊन विचार. तेल मीठ लावून बरोबर सांगेल ती. आई स्मिता इतकीही वाईट नाही ग. इतर बायकासारखं काहीच सांगत नाही मला. उलट नेहमी म्हणत असते कुणाच्या पर्सनल भानगडीत कधीच पडू नका. या बाबतीत मात्र मी खूप सुखी आहे ग आई. बरं जा आता. पुरे झाले बायकोचे कौतुक. जोशी काकूंना कसा धडा शिकवायचा याचा आता स्मिता विचार करत होती. कारण आता जर ती शांत बसली तर याचे दुष्परिणाम तिलाच भोगायला लागणार होते. तेवढ्यात सागर रूममध्ये आला. ओय माय डिअर स्मिता राणी, आता तरी सांगशील का तुमच्यातील वादाचा खरा मुद्दा काय आहे ते. जोशी काकू. स्मिताही लगेच उतरली. त्याचा इथे काय संबंध. त्यांच्यामुळेच तर हे सगळे रामायण घडले. अरे महिनाभरापासून ज्या सासूने आपल्या सुनेला एका शब्दाने दुखावले नाही, मुलीसारखा सुनेला जिने जीव लावला, ज्या सासूचे गुणगान मी गात होते, देवाचे आभार मानत होते मला असे सासू दिल्याबद्दल, ती सासू आज मला अचानक म्हणते मला आई म्हणू नको. मी तुझी आई नाही सासू आहे. मी फक्त सागरची आई आहे हे असं म्हणाली आई. सागर देखील आश्चर्यकारक उद्गारला. नाही ॲक्च्युअली त्याचं बोलल्या पण त्यांच्या तोंडून जोशी काकूच बोलत होत्या. आईच्या डोक्यात हे सगळं जोशी काकूंनीच भरवले हे मात्र नक्की. कारण त्यांचे काहीतरी सुरू होते यांचा अंदाज आला मला. त्यांची गोंधळलेली नजर मी जवळ गेले. अचानक बोलले बंद. मला थोडा डाऊट आला पण जोपर्यंत काही गोष्टी माझ्यापर्यंत येत नाहीत तोपर्यंत मी शांत असते. म्हणून मग मीही दुर्लक्ष केले. पण त्या बाहेर कुठे जात नाहीत तोच तुमच्या मातोश्रीचे हे शब्द कानी पडले. जोशी काकू असे करूच शकतात स्मिता याचा मलाही अंदाज आहे. आणि आई पण लगेच विश्वास ठेवणार याचीही मला खात्री आहे. जोशी काकूंची थोडी हिस्ट्री सांग रे मला. ये बाई जाऊ दे आता. तू जाशील लगेच तिकडे खरं खोटं करायला. मी नाही काही खरं खोटं करणार. जो तो स्वतःच्या तोंडानेच कबूल करेल स्वतःची चूक. फक्त काही गोष्टी मलाही माहिती असणं गरजेचं आहे रे. त्या केव्हा आणि कशा उपयोगी पडतील काही सांगता येत नाही बाबा. अगं काही नाही. जोशी काकूंना 2 सुना आहेत पण त्या वेगळ्या राहतात आपापल्या नवऱ्यांना घेऊन. स्वतःच्या 2 सुनांमध्येच काकूंनी दिली ना आग लावून. खूप भांडण झाले दोघींमध्ये. जोशी काकू मस्त मजा पाहत होत्या. विश्वासाने त्यांच्या धाकट्या सुनेने एकदा त्याच्या मोठ्या सुनेची काहीतरी चूक सासूला सांगितली आणि तिने अगदी सहज सांगितले बरं का. जसे की आपणही बोलता बोलता एखाद्याबद्दल अगदी सहज बोलून जातो. त्यावर या आदर्श सासूबाई त्यांच्या मोठ्या सुनेला सांगून मोकळ्या झाल्या की ती तुझ्याबद्दल नेहमी असे असे बोलत असते माझ्याजवळ. कानामागून आली आणि तिखट झाली बघ ती. तिला वेळीच आवर घाल नाही तर तुझे काही खरे नाही. अरे देवा हे तर वेगळेच प्रकरण आहे रे. तेव्हापासून आजूबाजूच्या सगळ्या सासूसुना जोशी काकूंपासून थोडे अंतरच ठेवून वागतात. बरं त्यांची ही सवय जाता जात नाही. आणि त्यांच्या 2 सुना त्याही त्यांच्या पुढच्या निघाल्या की आम्हाला इथे राहायचेच नाही म्हणाल्या. आणि 8च दिवसात दुसरीकडे संसार थाटला त्यांनी. मुले येतात सकाळ संध्याकाळ रोज त्यांच्याकडे पण सुना ढुंकूनही पाहत नाहीत. बरं एवढेच नाही तर पुढे ऐक. झालेल्या प्रकारातून जोशी काकूंनी काहीतरी धडा घ्यायला नको का. तर उलट नंतर आजूबाजूच्या बायकांना म्हणतात शेवटी सुना थोडीच आपल्या असतात. त्यांना कितीही जीव लावला तरी त्या थोडीच ना आपल्या होतात. त्यांच्या पुढे पुढे केलं तर त्या गोड. एकार्थी गेल्या ते बरंच झालं. माझ्या वागण्या बोलण्यावर बाहेर फिरण्यावर खाण्यापिण्यावर सारखी बंधने टाकायच्या. आता कसं त्या नाहीत तर मोकळा श्वास घेतो मी येतो. मुलंही येतात सकाळ संध्याकाळ डबा घेऊन.
मग काय हवं आणखी? सुनांशिवाय थोडीच ना माझ्या अडते आहे. बाप रे, हे तर खूप भयानक आहे. स्वतःच्याच माणसाबद्दल हे असे विचार असतील तर मग अवघड आहे. आणि सुनांच्या हातचा डबा जेवतात ना सकाळ संध्याकाळ, तरी हे असे कृतज्ञपणाचे बोलणे कसे जमते राव एखाद्याला? अगं, ही अशी माणसं कधीच कोणाची नसतात. त्यांना फक्त स्वतःची पडलेली असते. अरे त्यांचे ठीक आहे, एखाद्याच्या स्वभावाला औषधच नसते मुळी. पण ऐकणारे लोक ते कसे विश्वास ठेवतात त्यांच्यावर बोलण्यावर माहीत नाही. कदाचित त्यांची सांगण्याची पद्धतच तशी असावी, लोकांना पटणारी. बरं झालं तू हे सगळं मला सांगितलंस, मदतच होईल त्याने. स्मिताने आता जोशी काकूंना धडा शिकवायचाच ही खूणगाठ मनाशी पक्की केली होती. तितक्यात स्मिताला किचनच्या खिडकीतून जोशी काकू दिसल्या. कुणाशी तरी बोलत होत्या त्या बाहेर. लगेच तिने त्यांना आवाज दिला, काकू, ओ जोशी काकू, या की चहा घ्यायला. रेडी आहे चहा. जोशी काकू देखील क्षणाचाही विलंब न लावता पोहोचल्या स्मिताच्या किचनमध्ये. स्मिताने त्यांना बसायला खुर्ची दिली. काय ग स्मिता, जेव्हा पाहावं तेव्हा तू किचनमध्येच असतेस का ग? लकी आहे बाई तुझी सासू. नाहीतर आजकालच्या मुली असं किचनला अजिबात चिटकून राहत नाहीत. हां, पण तू ऑफिस सांभाळून किचन छान सांभाळतेस. कौतुक वाटतं तुझं अगदी. जास्तही गोड नको ना. अहो चहा म्हणतेस, मी साखर कमीच घालते लागते ना तुम्हाला. म्हणजे अगदीच कमी नको, काही जास्त पानचट चहा नाही बाई आवडत मला, आणि मला पानचट माणसं. स्मिता एक कटाक्ष जोशी काकूंकडे टाकत तोंडातल्या तोंडात पुटपुटली, काही म्हणालीस का ग? छे, मी कशाला काय म्हणू. घ्या चहा, टेस्ट करून सांगा अगदी तुम्हाला जसा हवा तसा झालाय का नाही ते. अगं छानच झालाय की. चहाचा घोट घेत जोशी काकू उतरल्या. सासूपेक्षा तुझ्या हाताला थोडी जास्तच चव आहे बरं का ग स्मिता. हळूहळू जोशी काकू सासूसून विषयाकडे सरकत होत्या. हो ना काकू, तुम्हालाही असेच वाटते ना. पण आईंना कोण समजावणार ही गोष्ट? त्यांना तर मी केलेले काहीच आवडत नाही. हे असे नाही करायचे, तसेच करायचे. तुला ते जमतच नाही. सारखं माझ्या कानात चुका काढत असतात त्या. हो का ग? अगं काल पण मला तुझ्याविषयी काही बाई सांगत होती प्रमिला. ह्या आजकालच्या मुलींना संसारात अजिबात रस नसतो. सासू सासरे त्यांना जड होतात. कितीही त्यांना जीव लावला तरी त्या काही मुली व्हायच्या नाहीत वगैरे वगैरे. अरे बापरे, असं म्हणाल्या सासूबाई. थांबा, आता मी समोरासमोर विचारूनच घेते त्यांना. असं कुठं बोलत असतात का हो काकू? तुम्हीच सांगा बरं, हे योग्य आहे का? काही होऊ द्या, आज मी शांत बसणारच नाही. अगं कशाला उगीच? जाऊ दे ना, एवढं तेवढं चालायचं संसारात. असं कसं जाऊ दे? सासूबाई, अहो सासूबाई. स्मिताने मग जोरजोरात प्रमिला ताईला आवाज द्यायला सुरुवात केली. जोशी काकूंची मात्र आता घाबरगुंडी उडाली होती. पण प्रमिला ताईंनी ऑलरेडी जोशी काकूंचे सर्व बोलणे भिंती आडून ऐकले होते. स्मिताने आखलेल्या प्लॅनमध्ये जोशी काकू बरोबर अटकल्या होत्या. स्मिताने सांगितल्याप्रमाणे जोशी काकू आल्यानंतर प्रमिला ताई भिंतीच्या आड येऊन उभ्या राहिल्या. स्वतःच्या कानाने त्यांनी सर्व काही ऐकलेनी त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कशाला ग ओरडतेस एवढ्या मोठ्याने? आहे अजून मी जिवंत. प्रमिलाताई मुद्दाम खोचकपणे स्मिताला बोलल्या. आहात होय, मला वाटलं स्मिता देखील त्यांचा शब्द थोडीच ना खाली पडू देणार होती. तू त्याचीच वाट बघ. बरं कशाला बोलावलंस मला ते सांग आधी. ह्या जोशी काकू काय म्हणाल्या ऐका जरा. हां काकू, पुन्हा एकदा सांगता का नेमकं काल आई तुम्हाला काय बोलल्या होत्या? अगं जाऊ दे ना स्मिता, कशाला उगीच विषय वाढवायचा आता. जे झालं ते झालं, सोडून दे आता सगळं. बरं मी येते, माझीही बरीच कामं राहिलीत. कोणती कामं हो जोशीबाई? शेजारी पाजारी इतरांच्या घरात आगी लावायच्या अजून बाकी आहेत का?
प्रमिलाताईच्या रागाचा पारा आता चढला होता. अगं काय बोलतेस प्रमिला तू? हे काय चुकीचं बोलतेस मी? तुमचं सर्व बोलणं ऐकलंय मी. स्वतःची वाक्य माझ्या माथी थोपताना लाज नाही वाटत का हो? अहो, एखाद्याच्या सुखी संसारात आग लावून मजा येत असेल ना तुम्हाला. आणि मी एक मूर्ख तुमच्या बोलण्यात येऊन माझ्या सोन्यासारख्या सुनेला मी धारेवर धरले. जोशी काकूंना तर आता कुठे तोंड लपू नि कुठे नाही असे झाले क्षणभर. माझी सून माझ्यासारख्या नाही ते खूप बरं झालं. तिने पुढाकार घेऊन आज सगळ्या गोष्टी माझ्यासमोर आणल्या नसत्या तर मी मात्र तुमच्या बोलण्यात वारंवार आले असते आणि माझ्याच हाताने माझ्या सुनेच्या आणि मुलाच्या संसारात विष कालवत राहिले असते कायम. पर्यायाने घराचे सुख, शांती, समाधान सगळे गमावून बसले असते. पण त्या वरच्यालाही काळजी आहे हो आमची. आई शांत व्हा बरं. तुम्ही नका त्रास करून घेऊ स्वतःला. अहो, आजकाल समाजात हे असेच तर सुरू असते अनेक ठिकाणी. आपण आपल्या माणसावर कमी आणि जगावर जास्त विश्वास ठेवतो. पहिले ना आता आपणच आपल्या दुःखाचे कसे कारण बनलो. सगळं किती छान सुरू होतं. पण काकूंच्या बोलण्यात तुम्ही आलात आणि कालपासून विनाकारण आपल्या घरच्या शांती आपणच गमावली की नाही. कोणाच्याही बोलण्यावर कोणतीही शहानिशा न करता असा पटकन विश्वास नाही ठेवायचा आई. स्मिता, मला माफ कर ग. चुकले ग मी. आज तुझ्यामुळे माझे डोळे उघडले. नाही तर अजून काय काय पाहायला मिळाले असते देवच जाणे. सासू सुनेचे मग एकमेकींना घट्ट मिठी मारली. जोशी काकू मात्र तोंडात मारल्यासारख्या तिथेच उभ्या होत्या. बरं, या आता तुम्ही. जमल्यास पुन्हा इकडे नाही आलात तर उत्तम. प्रमिलाताईंनी जोशी काकूंना परखट शब्दात सुनावले. आज पहिल्यांदा स्मिताच्या सासऱ्यांना बायकोचा खूपच अभिमान वाटला. कधी नव्हे तो आज पहिल्यांदा त्यांच्या बायकोने अगदी बरोबर ट्रक पकडला होता. इतका अपमान सहन करूनही जोशी काकू सुधरतील की नाही हे देवच जाणे. पण जोशी काकूंसारख्या अनेक बायका आजही समाजात पाहायला मिळतात. अगदी सहज एखादी काडी टाकून अलगद बाजूला होतात. आपण त्यावर कितपत विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न. कारण आजही अनेक ठिकाणी आपल्या माणसांपेक्षा जगावर जास्त विश्वास ठेवला जातो. दोन बायका एकत्र आल्या की बोलण्यात फक्त सासू सून हा विषय मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. हिची सून अशी नि तिची सासू तशी हा विषय आता जागतिक पातळीवरील मुख्य विषय बनला आहे. त्यामुळेच घराघरातील शांतता जवळपास नाहीशी होत चालली आहे. पण आपणच आपल्या दुःखाचे मूळ कारण बनत आहोत हे मात्र कोणाच्याही लक्षात येत नाही. प्रत्यक्ष अनुभवापेक्षा ऐकीव गोष्टीवर जास्त पटकन विश्वास ठेवला जातो आणि हेच याचे मूळ कारण आहे. प्रत्येक सासूला स्वतःच्या सुनेपेक्षा शेजार पाजारच्या सुनेत चांगले गुण थोडे जास्त दिसतात. शेजारच्या सुनेची तारीफ त्या करतील, पण स्वतःच्या सुनेची तिच्याशी तुलना करून स्वतःच्याच सुनेला नावे ठेवण्याची एक संधीही सासूवा सोडत नाहीत. मग पुढे जाऊन सूनही तोच कित्ता गिरवते. आधारासाठी दरवेळ मैत्रिणीच्या खांद्याचा आधार ती शोधते. थोडा जरी एकटेपणा मिळाला की तासनतास मग फोनवरून आपापले दुखडे सुनावल्याने दोघांचेही मन मग हलके होते. सासू हा विषय कितीही बोललं तरी संपत मात्र कधीही नाही. पण खरंच या सगळ्यातून काय साध्य होते हो? तर काहीच नाही. नवरा बायको प्रेमाने सासू सुने देखील एकाच रथाची दोन चाके असतात असे म्हणायला हरकत नाही. कारण दोघांनाही एकाच छताखाली राहून संसाराचा रथ पुढे न्यायचा असतो. मग अशा वेळी एकमेकींचे गुण दोष स्वीकारून आणि चुकांना बाजूला ठेवून एकमेकींशी जुळवून घ्यायचे जर ठरवलेच तर ते अशक्य देखील नाही. कारण या जगात अशक्य ते काहीच नाही. फक्त कोणतीही गोष्ट मनापासून करण्याची तयारी हवी. तसे होऊ शकत नाही असे म्हटल्याने खरंच काही साध्य होणार नाही
आणि त्यामुळे दुःख कुरवाळत मग आयुष्य कधी निघून जाते ते कळत देखील नाही. आणि मग शेवटी समजते की अरेच्चा, जगायचे तर राहूनच गेले. हो ना. समाप्त. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला